नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा हा खास रिपोर्ट आहे पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर. तर पावसाळ्यातील थंडगार हवेमुळे या काळात भूक फार लागते. मात्र पचनशक्ती कमी झाल्याने अन्न म्हणावे तसं पचत नाही आणि त्यामुळे गॅस, ॲसिडिटी सारखे त्रास उद्भवतात. त्याचप्रमाणे या काळात गारठ्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार देखील वाढतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. तर पावसाळ्यात पचायला हलका आणि गरम असा आहार घ्यावा. पावसाळ्यामध्ये पचनक्रिया मंद झाल्याने अन्नाचं पचन नीट होत नाही. पचनक्रिया नीट राहावी यासाठी पावसाळ्यात पचनास हलका आणि गरम असा आहार घ्या. पावसाळ्यात ताजे अन्न खा. शिळे, आंबवलेले पदार्थ खाणं टाळा. मुगाचे वरण, फळभाज्या, तूप घालून वरण भात, भाज्यांचे गरम सूप याचा आहारात समावेश करा. पावसाळ्यात भूक वाढणारे आणि अन्नाचे पचन करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करा. पावसाळ्यात काय खावं आणि काय खाणं टाळावं यावर आता आपण बोलणार आहोत. तर पावसाळ्यात शक्यतो कडधान्य खाणं टाळलेलं चांगलं आहे. वाटाणे, हरभरे, छोले अशा पदार्थांचा आहारात समावेश करणं शक्यतो टाळा किंवा हे पदार्थ खायचे असल्यास जास्त शिजवून घ्यावे. पावसाळ्यात पालेभाज्या शक्यतो कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. पावसाळ्यात आहारात सुंठ किंवा आल्याचा आवर्जून वापर करा. त्यामुळे इन्फेक्शनपासून दूर राहणं शक्य होतं. पावसाळ्यात आहारात गाईच्या तुपाचा समावेश केलेलं अगदी उत्तम. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात बाहेरचं खाणं टाळा. तर पावसाळा सुरू झाला की वातावरण दमट होतं. अशा वेळी उघड्यावरील माशांचं प्रमाण देखील वाढतं. या माशा उघड्यावरील पदार्थांवर जाऊन बसतात आणि तेच पदार्थ आपण खातो. पावसाळ्यात बाहेरचं खाणं खाऊन आपण स्वतःच्या आजाराला आमंत्रण देत असतो. बाहेरचं अन्न किती शिळं आहे, ते बनवताना कोणते पदार्थ वापरले गेलेत, पाणी वापरलं गेलंय हे आपल्याला माहीतच नसतं. तसेच बाहेरचं अन्न बनवताना स्वच्छतेची कितपत काळजी घेतली असेल हेही माहीत नसतं. त्यामुळे या दिवसांत बाहेरच्या खाण्यातून आजार होण्याची शक्यता नेहमीप्रमाणे जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो घरातील ताजं अन्नच खावं. मुद्दा क्रमांक 3, पाणी उकळून प्या. पावसाळ्यात अनेकदा पाणी गढूळ येतं आणि त्यामुळे शक्यतो पाणी उकळून प्या किंवा पाण्यावर तुरटी फिरवून मगच ते पाणी प्या. त्यामुळे आजार दूर राहण्यास आपल्याला मदत होते. पाण्यात सुंठ घालून ते पाणी उकळून प्यायल्यास पावसाळ्यामुळे कमी झालेली भूक वाढण्यास देखील मदत होते. आणि आता सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टीप म्हणजे अंग जास्त वेळ ओले ठेवू नका. पावसाळा म्हटलं की आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला जातो. त्यावेळी पाण्यात जास्त भिजू नये. जास्त काळ पाण्यात राहिल्यास आजारी पडण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे पाण्यात भिजल्यास तरी लगेचच अंग आणि डोकं कोरडं करावं आणि शक्यतो उबदार कपडे वापरावे. जास्त काळ पाण्यात राहिल्यामुळे पायांना चिखल्या होऊ शकतात. त्यामुळे पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. तर हा होता आजच्या पावसाळ्यात काळजी कशी घ्यावी याबद्दलचा खास रिपोर्ट आणि त्याबद्दलची बेसिक आणि महत्त्वाची टिप्स. या अशा लहान सहान गोष्टी आहेत ज्याची पावसाळ्याच्या दिवसात काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण या टिप्स तुम्हाला पावसाळ्यात निरोगी राहण्यास मदत करतील. तर या टिप्स तुम्हाला पावसाळ्यात निरोगी राहण्यास निश्चित मदत करतील याची आम्हाला खात्री आहे. तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. मात्र अशा विविध माहितीपूर्ण विषयांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.